मुस्लिम समाजाच्या महिलांनी कॅप्टन राकेश कोयलो यांना बांधली राखी। निवडणुकीत भाजपाने उमेदवारी देण्याची महिलांनी केली मागणी। रक्षाबंधन निमित्त भारतीय जनता पक्षाचे एनजीओ सेलचे जिल्हाध्यक्ष कॅप्टन राकेश कोयलो यांना रक्षाबंधन निमित्त राखी बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिलांनी गर्दी केली आणि मुस्लिम समाजाच्या महिलांनी देखील कॅप्टन राकेश कोयलो यांना राखी बांधून केलेल्या कामाचे कौतुक करत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने तिकीट देण्याची विनंती केली आणि महिलांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या। तर कॅप्टन राकेश कोयलो यांनी देखील महिलांनी दाखवलेला विश्वास आणि दिलेल्या प्रेमापोटी आभार मानले। पाहुयात काय म्हणाले कॅप्टन राकेश कोयलो। नमस्कार, मी नागेश कसगोंडे। महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सध्या मी आहे वर्षा विधानसभेमध्ये आणि या वर्षा विधानसभेमधील हिरापन्ना मॉल या ठिकाणी जे आहे आणि या ठिकाणीच उत्तर पश्चिम जिल्ह्याचे सामाजिक एनजीओ सेलचे जे अध्यक्ष आहेत कॅप्टन राकेश कोयलो यांना रक्षाबंधन करण्यासाठी विविध समाजातील महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। आणि या ठिकाणी बघू शकता मुस्लिम समाजाच्या महिला सुद्धा आहेत आणि त्यासोबत रुपाली दळवी मराठी समाज म्हणजे हिंदू मुस्लिम या ठिकाणी सर्व समाजाच्या महिला या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। आज आहे दिवस रक्षाबंधनाचा आणि रक्षाबंधनच्या निमित्ताने कॅप्टन राकेश कोयलो यांना राखी बांधण्यासाठी पोहोचले आहेत। पहले तर गुलजार जी त्यांच्याकडून जान घेऊ। गुलजार जी, क्या बताएंगे, आज तो त्योहार है रक्षाबंधन का, आप मुस्लिम समाज से बिलोंग करते हैं, कैप्टन राकेश कोयलो को राखी बनने आए, क्या बताएंगे? क्योंकि राकेश कैप्टन सर ने इतना काम करे हर किसी के लिए, हर समाज के लिए। उन्हें ये नहीं सोचे कि वो अलग समाज से है और ये अलग समाज से है। इसके लिए हमको उनसे दिल का रिश्ता है। वो दिल के रिश्ते से ज़रूरी नहीं है कि हर रिश्ता खून का ही होना ज़रूरी है। ये दिल का रिश्ता है और हम उनको दिल से ये रिश्ता निभाने आए। हमको किसी ने फोर्स नहीं किया, कुछ नहीं किया। आज मौका था, इस वजह से हम भी ये मौके का फ़ायदा उठाने आए हैं कि चलो इस हिसाब से हम उनको राखी बांध दें, क्योंकि ये बहुत ज़रूरी है। उन्हें कभी ये नहीं सोचे कि किसी के लिए कि कोई छोटा, कोई बड़ा, कोई अच्छा, कोई बुरा, हर किसी के लिए उन्होंने काम करे हैं और हमारे लिए तो बहुत ज़्यादा ही करे हैं। इसके लिए हमने सोचा कि क्यों ना ये मौके का फ़ायदा उठाया जाए। आपने भी कहा क्यों इस मौके का फायदा उठाया जाए जी। आने वाला चुनाव भी है, महाराष्ट्र विधानसभा चुनाव है। वर्षा विधानसभा में राकेश जी के नाम की चर्चा हो रही है, चुनाव लड़ने के बारे में क्या बताएं? हाँ, तो उनको टिकट मिलना चाहिए, ना मिलने की वजह ही नहीं है, क्योंकि उन्होंने हर किसी के लिए काम किया है। मैंने आपको पहले ही बताया था कि उन्हें हर किसी के लिए बिगैर ओहदे के उन्हें काम किया है। तो अभी अगर वो उनको ओहदा मिलेगा तो ज़रूर ज़रूर हर किसी के लिए करेंगे और कर ही रहे हैं। ओहदा नहीं होने के बावजूद वो कर रहे हैं, तो इसका मतलब है कि उनको टिकट ना मिलने की वजह ही नहीं है, मिलना चाहिए उनको। रुपाली जी, काय सांगाल रक्षाबंधनच्या निमित्ताने तुम्ही सुद्धा आलात, आपण पाहता मोठ्या प्रमाणात महिला आहेत, तर काय सांगाल या संदर्भात? सर्वप्रथम मी राकेश सरांचे खूप खूप आभार मानेन की त्यांनी आता जो आपला सध्या जो योजना चालू होती, जी लाडकी बहीण योजना, त्या मी तुम्हाला खरं सांगते भाऊ, आम्हाला इतर ठिकाणांकडनं पैसे घेऊन आमच्याकडनं फॉर्म भरले जाते, पण हे एकच असं ठिकाण आहे ना की जिथे बिना पैशाच्या बिना याने आमचं सगळं काम करून दिलं होतं। आणि आम्ही असं नाही, फक्त मीच नाही, माझ्या आजूबाजूच्या ज्या पण लेडीज आहेत सगळ्यांनी आम्ही इथे येऊन त्या फायद्याचा लाभ घेतला आणि आज आम्ही खरंच राकेश सरांना थँक्स बोलतो। जे आमच्या अकाउंटमध्ये आज पैसे आलेले आहेत ते त्यांच्या कारणानेच आले, मी तरी असं सहमत म्हणेन। आणि इन फ्युचरसाठी मला जो आपल्या इकडचा जो नेता हवा आहे तो राकेश सरांसारखाच हवा आहे, कारण राकेश सर जे मदत करतात ना ते निस्वार्थ असतं, त्यांचा कुठला स्वार्थ नसतो। त्यांचा फक्त हाच हेतू असतो की इतरांची कशी मदत होईल आणि इतर कसे त्या अडचणीतून बाहेर पडतील, हाच त्यांचा उद्देश असतो। आणि मी खरंच देवाकडे प्रार्थना करेन की पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप यश मिळो। मगाशी मी वर्षातील काही लोकांसोबत बोललो, वर्षाकरांसोबत बोललो, त्यांची मागणी अशी होती की भारतीय जनता पार्टीने त्यांना विधानसभेचं तिकीट द्यावं, तर तुम्ही कसं? मी तर सहमत आहे सर त्या गोष्टीसाठी, कारण ते डिझर्व करतात त्या गोष्टी। आम्ही सांगते ना सरांना, तुम्हाला न सांगता जी कामं करतात तो विचार करा, जर त्यांच्याकडे पॉवर असेल तर ते कुठे नेतील आम्हाला, म्हणजे आमच्या पूर्ण एरियाला। जर त्यांच्याकडे काही नसताना जर ते एकटे लढू शकतात, तर जर आम्ही सगळे सोबत असतील किंवा त्यांना तिकीट मिळालं तर ते खूप पुढे जातील। आणि मी त्यांना खरंच हे देवाकडे खूप प्रार्थना करते त्यांच्यासाठी की त्यांनी पुढे जावं। मॅडम, काय सांगाल आज रक्षाबंधनचा दिवस, आज एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला आहेत का? मी लक्ष्मी धोत्रे, मी लिव्हरिंग कराडमध्ये राहते, पण मला राकेश सरांच्या मला खूप आवडतात का, म्हणजे की मला एवढं सहायता करतात सगळ्या महिलांना, बाळांना, पोरांना, काही असो, काही वस्तूचा, काही खाण्याचं, काही 1 रुपयाचं पण काय असो, पण सर आम्हाला मदत करतात, सगळं चांगलं बघतात। मला पाहिजे माझा सर यायला पाहिजे, माझ्या सरांना तिकीट भेटायला पाहिजे, म्हणजे जे ना करता कामा त्यांना देतात तिकीट, ते ज्या माणसं आत्ता करतात
ते आम्हाला आवडले, त्यांना तिकीट द्यायलाच पाहिजे. सरकारला आम्ही आपण करणार की बाबा देवाची कृपाने आमच्या सरांना यायला पाहिजे, आमच्या सरांना तिकीट भेटायला पाहिजे. आम्ही जिंकू आणि आम्ही दाखवू तरुणची. एवढे आमचे महिलांना मदत करतात, कधी मी पाहिलं नाही. मी सोशल खूप केला, मी सोशल सगळा काँग्रेस सगळं मध्ये केला, BJPला केला, तरी पण तसं मला कोणी भेटलं नाही. आज मला सर भेटलेत. मला माहिती, माझ्या जीवाला माहिती आहे की आज माझा सर काय आहे, मला माहिती आहे. म्हणून मी गौरव म्हणते की माझ्या सरला तिकीट पाहिजे तर पाहिजे, कुठून पण येऊ द्या. नमस्कार. याच्या अगोदर आपण पाहिल्या महिलांनी दिलेल्या प्रतिक्रिया. आपण ज्या महिलांनी प्रतिक्रिया दिल्या, ज्या भावासाठी म्हणजे उत्तर पश्चिम जिल्ह्याचे सामाजिक जे विभाग आहे, भारतीय जनता पार्टीचा NGO सेलचा उत्तर पश्चिम जिल्ह्याचे अध्यक्ष कॅप्टन राकेश कोहलू यांच्यासाठी दिलेल्या प्रतिक्रिया आता कॅप्टन राकेश कोहलू यांच्याकडून जाणून घेऊ. कारण वर्सोव्यामध्ये आपण मगाशी होतो, वर्सोवाकरांनी मागितले एक मागणं हिंगळाई देवीच्या चरणी की आमच्या कॅप्टन राकेश कोहलू यांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तिकीट मिळू दे. आणि आता याच वेळी या ठिकाणी सुद्धा या बहिणींनी, ज्या बहिणींनी तिकीट राखी बांधली आहे कॅप्टन यांना, त्यांनी सुद्धा हीच मागणी केली. तर कॅप्टन जाणून घेऊ कसा आहे त्यांचा या वेळचीचा राखी पौर्णिमेचा अनुभव. सर क्या बताएंगे, पिछली बार जब हम मिले हिंगलाई देवी के मंदिर में, लोगों ने कहा कि हाँ आपको टिकट मिलनी चाहिए. इस बार तो देखा गया कि मुस्लिम महिलाओं ने आपको राखी बांधी, उन्होंने भी कहा कि टिकट आपको मिलना चाहिए, आप अच्छा काम कर रहे हैं. पहली बात तो हमारी तरफ से भारतीय जनता पार्टी NGO सेल उत्तर पश्चिम जिला और हमारे जितने भी बहनें यहाँ पे, सबको रक्षाबंधन की बहुत बहुत सारी हार्दिक शुभकामनाएं हैं. और अभी आपने जो सवाल पूछा उसमें आपने कहा कि मुस्लिम बहनें आपको राखी बांध रहे, तो अगर आप इस समय पे इस ऑफिस के बाहर इस कार्यक्रम में उपस्थित है तो आपको यहाँ पे नजर आएगा कि यहाँ पे हिंदू और मुस्लिम कोई देख नहीं रहा है. हम लोगों को कोई फर्क नहीं पड़ता आप कौन से भगवान को पूछते हैं, मंदिर में जाते हैं या मस्जिद में जाते हैं. मेरे लिए सारे बहनें एक समान है, एक बराबर है. और मेरा इतना मानना है कि मेरी बहनें जो मेरे लिए प्यार से ऊपर वाले से दुआ मांगेंगे वो मुझे दुआ जरूर मिलेगी. उसका मुझे ऊपर वाले से ताकत मिलेगा कि मैं अपना जो काम अब तक करते आ रहा हूँ उनके लिए और इस इलाके के सारे लोगों के लिए, या जहाँ भी हम लोग ने एक दहानू तक काम किया है, पालघर तक काम किया है, तो जिधर भी हम काम कर रहे हैं वो काम आगे बढ़ाने के लिए हमको शक्ति और ताकत इनकी प्रार्थनाओं से मिलेगा. फिलहाल में जो शुरू हुई है लड़की बहन योजना महाराष्ट्र के मुख्यमंत्री की ओर पे, उन्होंने कल महिलाओं ने भी कहा कि आपके माध्यम से फॉर्म भरा गया, मुफ्त में फॉर्म भरा गया और सभी को जिनने फॉर्म भरा उनको पैसे भी आ गए. तो ये भी एक श्रेय जाता है कि आपके ऑफिस के माध्यम से जो काम हो रहा है उसकी एक बढ़ोतरी हुई. हमारा लक्ष्य पहले से यही है कि जितनी भी गवर्नमेंट की जो सुविधाएं हैं, जो स्कीम्स हैं, वो हमारी माता बहनों तक मुफ्त पहुँचे. पहली बात तो हमने ऑफिस इसलिए खोला है कि हम लोग सेवा कर सके, ना कि लोग हमारी सेवा करें. दूसरी बात यह है कि एकनाथ शिंदे जी हमारे जो प्रिय CM है और देवेंद्र फडणवीस जी हमारे उप मुख्यमंत्री हैं महाराष्ट्र के, उनको बहुत बहुत धन्यवाद ऐसा एक स्कीम निकालने के लिए, ताकि इस स्कीम के जरिए हमारी जो बहनें जो निचले वर्ग के हैं, इकोनॉमिकल लोअर स्ट्राटा के हैं, उनको एक सपोर्ट मिल जाता है महीने का. और ये मेरे हिसाब से तो ये बहुत अच्छा स्कीम है. ये आज तक जितनी भी बहनें आई हैं यहाँ पे, जितनी भी महिलाएं यहाँ पे आके उन्होंने स्कीम का रजिस्ट्रेशन किया है, हमने ऐसा एक भी महिला नहीं देखा जो खुद काम नहीं करती हो. सब अपने पैरों पे खड़े हैं, सब अपना काम कर रहे हैं, अपनी कमाई कमा रहे हैं, लेकिन कहीं जाके वो कमाई हर महीने या तो बस नहीं पड़ता या थोड़ा सा कम पड़ता. तो ये जो स्कीम चलाने से एकनाथ शिंदे जी ने, देवेंद्र फडणवीस जी ने इन बहनों को एक थोड़ा सा एक मदद का हाथ आगे कर दिया है. क्या कहना चाहेंगे आज के रक्षाबंधन के मौके पर? अब आपकी जो वर्षा विधानसभा को आप रिप्रेजेंट कर रहे हैं, पिछले कई सालों से, लगभग 3 सालों से आप काम कर रहे हो, तो महिला यानी कि आपके जो यहाँ पे महिलाओं के प्रति बहुत सारा क्रेज है राकेश कोहलू के माध्यम से, क्योंकि उनका काम अच्छा है, उनका काम बोलता है. क्या बताएं? अगर आप ये सुन के तो पहले तो बहुत अच्छा लगा. दूसरी बात यह है कि आप अपने घर में देखिए, आपकी माता जी हो या अपनी बहन हो या आपकी बीवी हो या आपकी बेटी हो, आप जो दिल से काम करते हो, ये काम के पीछे अगर कोई मकसद हो या मतलब हो, सबसे पहले यही लोग पकड़ते हैं.
इन लोगों में वो जो जागरूकता है कि आदमी सच्चे दिल से काम कर रहा है या सिर्फ बनावटी, ये लोग महिलाएं जो है ये फट करके पकड़ लेती है, क्योंकि इनमें जो एक भावना है ममता का, बहन का, ये जो भावना है, इस भावना आदमी को परख सकता है। तो अगर इन लोगों ने परख लिया है कि मैं अपने काम में कोई मतलब नहीं रखता, सिर्फ सेवा पहुंचाने का काम करता हूं, इसीलिए इन्होंने मेरे को इतना प्यार दिया है और मुझे आगे काम करने के लिए इन्होंने प्रोत्साहित किया है। ते माझ्यासोबत कॅप्टन राकेश कोयलो महिलांची जी पारखी नजर आहे बहुधा त्याचाच अनुभव घेऊन त्यांनी सांगितलं की आपल्या घरातल्या महिला प्रत्येक गोष्टीत आपल्याला पकडतात, त्याच्या अनुषंगाने महिलांनी राकेश कोयलो यांनी जे काम केलेलं आहे त्या कामाच्या अनुषंगानेच महिलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते। या ठिकाणी जे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीमध्ये कॅप्टन राकेश कोयलो यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीने त्यांना निवडणुकीचं तिकीट का देऊ नये असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी महिला उपस्थित करतायत। तुर्तास तिथे थांबतो। नागेश कासगोंडे, महाराष्ट्र न्यूजसाठी खूप खूप धन्यवाद।